बंधू आणि भगिनींनो, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सनातन. मागील काही दिवसामध्ये फ्रेंचचे भविष्यवक्ता नास्त्रोदमस, बाबा वेंगा, अच्युतानंद सरस्वती आणि सुमिताचार्य असे अनेक भविष्यकारांनी, आता सुमिताचार्य हे आत्ताचे भविष्यवक्ता आहेत, परंतु नास्त्रोदमस, बाबा वेंगा आणि अच्युतानंद महर्षी हे पूर्वीचे भविष्यवक्ता आहेत. यांनी पूर्वीच्या काळामध्ये ज्या भविष्यवाणी वर्तवलेल्या आहेत त्यानुसार जागतिक लेवलला 2025पासून किंवा 2024पासून युद्धाला सुरुवात होईल आणि 2026पासून तिसऱ्या महायुद्धाला तोंड फुटेल अशा अनेक भविष्यवाणी पूर्वीच्या काळामध्ये करण्यात आलेल्या आहेत. त्यात महत्त्वाचा मुख्य उद्देश नास्त्रोदमस यांनी 181 कविता छंद लिहिलेले आहेत. त्या छंदामध्ये त्यांनी या भविष्यवाणीचे उल्लेख केलेले आहेत की कशा घटना घडतील. आता प्रत्येक न्यूज चॅनल असेल, जे काही टी व्ही व्हिडिओ शो बनवणारे आहेत, प्रत्येकाने आपापल्या परीने त्या भविष्यवाण्या डिकोड करण्याचा प्रयत्न केलेला आहे, शोध घेण्याचा प्रयत्न केलेला आहे की त्या कविता छंदामध्ये काय उल्लेख आहे. तर जागतिक लेवलला तसे पाहता 2022पासून युद्धाला सुरुवात झाली आणि त्या अगोदर सर्वप्रथम 2020मध्ये करोनासारख्या महामारीने जागतिक लेवलला एक दस्तक दिली, दार ठोठावले आणि तेव्हापासून जगामध्ये उलथापालथ सुरू व्हायला सुरुवात झाली 2020पासून. आणि युक्रेन रशिया यांच्या युद्धाला 2022मध्ये सुरुवात झाली आणि तेव्हापासून प्रत्येक देशाच्या आपापसामध्ये काय झालेलं आहे की स्पर्धा सुरू झालेली शस्त्रास्त्राची. आणि त्याच्यामध्ये युक्रेन रशिया युद्ध असेल, इस्रायल हमास असेल, लेबनॉन असेल, अशा अनेक युद्धाला सुरुवात झाली, तोंड फुटले आणि थोड्या थोड्या कारणावरून याचं रूपांतर आज अमेरिका आणि इराण यांच्या युद्धाचे स्वरूप पाहता खरोखर जग तिसऱ्या महायुद्धाकडे वाटचाल करत आहे असं जाणवतं आहे. आणि त्याच्यामध्ये जे पृथ्वीवर जो मारा केला जात आहे, अमेरिका, इस्रायल, इराण, युक्रेन, रशिया यांच्यामध्ये जे बॉम्बचा वापर केला जातो, त्या बॉम्बच्या वापराने पृथ्वीला जो मार बसतो आहे किंवा जी उष्णता पृथ्वीमध्ये निर्माण होत आहे त्या उष्णतेचा सजीव सृष्टीवर मोठ्या प्रमाणावर परिणाम होणार आहे. जसे की उष्णतेच्या तीव्रतेमध्ये वाढ होणे, आतापर्यंत 45, 46, 47 असे तापमान महाराष्ट्रामध्ये होते. आता त्या तापमानामध्ये बऱ्याचशा प्रमाणामध्ये तीव्रतेने वाढ होण्याची शक्यता आहे. त्याच्यामध्ये एकतर पाणी पातळी खाली गेलेली आहे, जवळपास जमिनीमध्ये पाणी पातळी ही 500 ते 700 फुटापर्यंत गेलेली आहे केवळ माणसाच्या चुकीमुळे. दुसरी गोष्ट, हे जे तंत्रज्ञान आहे, हा अणुबॉम्ब असेल, अण्वस्त्र असतील, मिसाईल असतील, या सर्वच्या सर्व जी उष्णता निर्माण होणार आहे, जी हीट निर्माण होणार आहे, ती सजीव सृष्टीला घातक अशी ठरणार आहे. काय झालेलं आहे की पृथ्वी तलावरच्या बऱ्याचशा प्रमाणामध्ये झाडी नष्ट झाल्यामुळे जमिनीची धूप झालेली आणि त्यामुळे जमिनीमधले पाणी हे
वाफ होऊन, ज्याला आपण बाष्प म्हणतो, त्या बाष्पामध्ये रूपांतर झालेलं आहे आणि पाणी पातळी ही जवळपास 600 ते 700 फुटापर्यंत जमिनीमध्ये खाली गेलेली आहे. आणि त्यामुळे काय होतं आहे की लावा रसाची उत्पत्ती होते. जे काही पाणी जमिनीमध्ये आहे त्या पाण्याचा लावा रसात रूपांतर होत आहे. आणि ज्या ठिकाणी कमकुवत मातीचा थर, ज्या ठिकाणी कमकुवत आहे त्या ठिकाणी भूकंप होण्याची शक्यता आहे, भूकंपाचे केंद्र वाढण्याची शक्यता आहे. आणि त्यामुळे पृथ्वीच्या अनेक ठिकठिकाणी वेगवेगळ्या स्वरूपामध्ये भूकंप होण्याची शक्यता आहे. मागच्याच आठवड्यामध्ये भारतामध्ये अनेक ठिकाणी भूकंप झाल्याचे बातम्या आलेल्या आहेत. जसे भारताच्या बाजूला पूर्वीचा जो भारताचा भाग म्हणून ओळखला जायचा इंडोनेशिया, आज तो भारतापासून वेगळा आहे. त्या ठिकाणी जवळपास सर्वात मोठा भूकंप झाल्याचा उल्लेख आहे. आणि त्यानंतर आसाम, ओडिसा या भागामध्ये सुद्धा भूकंपाचे तीव्रता त्या ठिकाणी जवळपास 5 ते 6 रिक्टर स्केलवर नोंदवण्यात आलेली आहे. जे यंत्र असतं त्या यंत्रावरती तीव्रता दाखवल्या जाते, म्हणजे तो काटा असा हलतो आणि त्यावर ते किती तीव्रतेने तो हलला त्याची नोंद त्या ठिकाणी केल्या जाते. तसेच अफगाणिस्तान, पाकिस्तान या ठिकाणी जो असलेला पूर्वीचा आपण ज्याला सिंधू आणि गांधार म्हणायचो, ते अफगाणिस्तान आणि पाकिस्तान त्या ठिकाणी असलेली जी पर्वतरांग आहे तिला म्हणतात हिंदुकुश पर्वतरांग. त्या हिंदुकुश पर्वतरांगेच्या पायथ्याशी काय झालेलं आहे, भूकंपाची तीव्रता त्या ठिकाणी जाणवली. त्या ठिकाणी सुद्धा 4-5च्या दरम्यान रिक्टर स्केलवर त्या ठिकाणी भूकंप जाणवलेला आहे. जवळपास दिल्लीपर्यंत त्याचे हादरे जाणवलेले आहेत. म्हणजे तो भूकंप साधा नव्हता. म्हणजे प्रत्येक ठिकाणी भूकंपाच्या भारताच्या चारही बाजूने जवळपास भूकंपाची तीव्रता ही जाणवत आहे. आणि बऱ्याचशा भविष्यकारांनी, जसे नास्त्रोदमस आहे, बाबा वेंगा आहे किंवा स्वामी अच्युतानंद आहेत, यांनी हिमालयाच्या पायथ्याशी भूकंपाचे केंद्र वर्तवलेले आहे. अशा प्रत्येकाची भविष्यवाणी ही वेगवेगळ्या स्वरूपात आहे. मग त्यांच्या बऱ्याचशा घटना त्यांनी लिहिलेल्या ज्या काही भाकीत आहे ते बऱ्याचशा प्रमाणात या ठिकाणी सत्य झालं असं म्हणायला हरकत नाही. आणि प्रत्येक टी व्ही चॅनल, न्यूज चॅनल, त्याच्यानंतर यूट्यूब वगैरे जे काही असतील त्यांनी या डिकोड करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्या भविष्यवाणी प्रत्येक स्वरूपामध्ये, वेगवेगळ्या स्वरूपामध्ये सांगत आहेत. तसेच सध्याचे तरुण भविष्यवक्ता सुमिताचार्य यांनीसुद्धा भविष्यवाणीमध्ये हिमालयाचा परिसर, ज्या ठिकाणी अटलांटिक महासागर वगैरे आहे किंवा ज्या ठिकाणी बर्फाची शक्यता आहे त्या ठिकाणी भूकंपाची शक्यता वर्तवलेली आहे. बर्फ वितळून त्याचे पाण्यात रूपांतर होण्याची शक्यता आहे. म्हणजे बऱ्याचशा प्रमाणात ही जी युद्धामुळे किंवा अनैसर्गिक जी उष्णता निर्माण होणार आहे त्या उष्णतेमुळे ग्लेशियर म्हणजे बर्फ वितळून त्याचं प्रमाण वाढणार आहे. पाणी पातळी वाढणार आहे. समुद्रामध्ये पाण्याचं प्रमाण वाढल्यामुळे भारतासारखा समुद्रकिनारी पट्टी असलेला जो भाग आहे, मुंबई, गोवा, तामिळनाडू, कर्नाटक, केरळ, कोलकाता, पश्चिम बंगाल, तसेच बांगलादेश, हे किनारपट्टीचे प्रदेश जे आहेत ते पाण्यामध्ये जाण्याची शक्यता आहे, वर्तवण्यात येत आहे. तरी आपापल्या परिवाराची काळजी या किनारपट्टीवरील लोकांनी घ्यावी असे मला तरी वाटते. कारण भविष्य काय आहे हे देव जाणे, परंतु आपापली काळजी घेणं गरजेचं आहे. आणि भूकंपाच्या या तीव्रतेमुळे
एखादी वेळेस सुनामीचे वातावरण निर्माण होऊ शकते किंवा एखादा भाग जमिनीमध्ये धसू शकतो, जे काय असेल. आणि तसे पाहता जवळपास 40 ते 50 फुटावर प्रत्येक ठिकाणी बोर झालेला आहे. त्यामुळे जमिनीची चाळणी झालेली. पूर्वी 500-600 फुटावर एखादी विहीर असायची, 1000 फुटावर विहीर असायची आणि बरेचशा अंतर त्याच्यामध्ये राहायचं. परंतु आता जी बोरची सिस्टम आहे ही 700 फूट 800 फूट अशा कालावधीमध्ये निर्माण झालेली आणि कमीत कमी 30-40-50 फुटावर हे बोर एवढ्या अंतरावरती मारलेले आहेत. ते किती फुटापर्यंत जमिनीमध्ये खोल? 700-800 फूट खोल. आणि त्यामुळे काय झालेले की जमिनीचा समतोल बिघडण्याची शक्यता आहे आणि भविष्यात कुठल्या प्रकारची जीवितहानी होऊ नये या दृष्टीने मी आपणा सर्वांना सावध करण्याचा प्रयत्न करत आहे. त्या भविष्यवाणी जे काय असतील त्या ठीक आहेत, परंतु नैसर्गिक आपत्ती, भूकंप, ज्वालामुखी आणि सुनामीसारखी स्थिती येऊ नये किंवा जर आली तर त्यासाठी पर्यायी व्यवस्था काय करता येईल या दृष्टीने आपण आपल्या परिवाराची, आपली स्वतःची आणि जे काही आपल्याकडे मुख्य जनावरं वगैरे असतील त्यांची काळजी घ्या. जेणेकरून आणि आता जे काही वातावरण बदलत चाललेलं आहे युद्ध परिस्थितीमध्ये, त्यामुळे काय होत आहे की जमिनीवरती जो अवकाशामध्ये आणि जमिनीवरती जो काही बॉम्बचा वर्षाव वगैरे होत आहे त्यामुळे जमिनीवरची धूळ आकाशामध्ये जात आहेत. त्या बॉम्बची जे धूर आहे, अनावश्यक धूर आहे, त्याच्यामध्ये जे केमिकल वापरल्या जाते त्या केमिकलचा धूर किंवा त्या ठिकाणी जे काही रसायन प्रक्रिया होईल ती अवकाशामध्ये विस्तृत प्रमाणात पसरल्या जाणार आहे. त्यामुळे एखादी वेळेस सूर्याचा पृथ्वीवरती अंधार पडू शकतो, वातावरणामध्ये बदल होऊ शकतो, दूषित वातावरण निर्माण होऊ शकतं. जे लोक मेले आहेत त्यांची शरीरे कुजल्यामुळे जी दुर्गंधी वातावरणामध्ये निर्माण होईल आणि हे केमिकल आणि ती दुर्गंधी यामुळे नवनवीन आजार पृथ्वी तलावर निर्माण होण्याची शक्यता आहे. जसे की मागे करोना आला होता किंवा जे काही आजार मागे येऊन गेली होती त्या प्रकारची आजार भविष्यात परत नवनवीन प्रकारचे आजार डोके वर काढतील. ह्या सडलेल्या मांसामुळे, या वापरल्या जाणाऱ्या केमिकलमुळे वातावरणामध्ये फार मोठा बदल होणार आहे. जे शोषणासाठी आजारी व्यक्ती आहेत, ज्यांना शोषणाचा त्रास आहे, त्या लोकांनासुद्धा या वातावरणाचा त्रास होणार आहे. तर बंधू आणि भगिनींनो, होईल तिथपर्यंत आपल्या परिवाराची आणि आपली काळजी घ्या. भविष्यात त्या बिस्लरीसारखी हवासुद्धा बॉटलमध्ये विकू नये म्हणजे झालं. चायनाला तर चॅलेंजच नाही, तो भविष्यामध्ये हवासुद्धा विकायला बसलेला आहे की हा ऑक्सिजन आहे, 50 रुपये बॉटल. म्हणजे आणि व्यवसाय करणारेवाल्याला तर चॅलेंजच नाही. त्याच्यामध्ये काय असेल काय नाही, देव जाणे, रिकामी बॉटल का असत नाही, पण ते विकतील. आणि ही परिस्थिती मानवावर येऊ नये या दृष्टीने माझे एक मत आहे की किमान महापालिकेने प्रत्येक रिकाम्या जागेवर, रस्त्याच्या कडेला वड, पिंपळ, औदुंबर, लिंब, कदंब अशी झाडं लावावीत, जेणेकरून मानवसृष्टीला आणि सजीवसृष्टीला हे वातावरण घातक होणार नाही. प्रत्येक महापालिकेने ही काळजी घेणं गरजेचं आहे. प्रत्येक नगरसेवकांनी सुद्धा जातीने या गोष्टीची जबाबदारी घ्यायला पाहिजे आणि ज्या व्यक्तीच्या दारामध्ये ते झाड लावण्यात आलेलं आहे त्या व्यक्तीला त्या झाडाची जबाबदारी देणे, त्याला पाणी घालणे, त्याची काळजी घेणे आणि किमान झाड 5 फुटाचे वर असावं. कारण
रात्रीच्या वेळी शेळ्या, गाई, म्हशी ह्या खाणार नाहीत, अशा दृष्टीने ते झाडाची उंची असावी. आणि प्रत्येक नगरसेवकाने या पद्धतीची आपापल्या परिसरामध्ये झाडे लावण्याची जबाबदारी स्वतः घ्यावी आणि त्याची जोपासणे, त्याची निगराणी ज्याच्या दारामध्ये झाड लावण्यात आले आहे त्या व्यक्तीवर देणे, जेणेकरून भविष्यामध्ये ऑक्सिजनचा आपल्याला तुटवडा भासणार नाही. आणि म्हणून म्हणतो बंधू आणि भगिनींनो, की आपल्या परिवाराची आपण काळजी घ्या, स्वतःची काळजी घ्या आणि येणाऱ्या संकटांना सामोरे जाण्याची हिंमत ठेवा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सनातन. धन्यवाद.